साधना राजवाडकर, हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्य देखील महत्वाचं असतं. कारण मानसिक आरोग्य आपलं जर नीट असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर आणि आपल्या नातेसंबंधांवर होत असतो. तर या मानसिक आरोग्याच्या विषयावरच आज आपण हेल्थ कट्टामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, या आधीच्या भागांमध्ये आपण शारीरिक समस्या ज्या होत्या त्याच्याविषयीची माहिती जाणून घेतली आणि आजचा विषय आपला आहे की मानसिक आरोग्य. तर मला सांगा की मानसिक आरोग्य का महत्वाचं आहे? हल्लीच म्हणजे काय झालंय, आज आपल्या देशात दुर्दैवाने 12 ते 15% लोक मेंटल हेल्थच्या कारणाने ग्रस्त आहेत आणि आयुष्यातून एकदा तरी त्यांना हा एपिसोड येतोच येतो. आणि त्याच्यात एज लिमिट काय नाही. मग शाळेची मुलं आहेत, यंगस्टर आहेत, मग सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे एज ग्रुप, सगळ्या एज ग्रुपमध्ये सेक्स, स्त्री असो पुरुष असो दोघांमध्ये आहे. त्यामुळे एवढा कॉमन होत चाललेला आहे. तर या आजाराच्या किंवा मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने जे काही बेसिक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्या घ्यायला पाहिजे. त्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. कारण शेवटी जे आहे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक पीस पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण जिथे काही काम करतो, घरी असो, एक हाऊसवाईफ असेल, वर्क प्लेस असेल, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्यामुळे शांतता आणि प्रोडक्टिव्हिटी हे दोन कारणासाठी मेंटल हेल्थ फार आवश्यक आहे. आणि माइंड हे ड्रायव्हिंग फोर्स आहे शरीराचं. म्हणजे जसं इंजिन असतं रेल्वेचं, तसं हे माइंड हे इंजिन आहे. बाकी शरीर हे बोगी आहे. माइंड चांगलं असेल, इंजिन चांगलं असेल तरच शरीर चांगलं असतं. त्यामुळे मेंटल हेल्थला फोकस करणं, त्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की मानसिक आरोग्य का महत्वाचं आहे, पण मला सांगा की एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होतोय किंवा त्याचं मानसिक आरोग्य ठीक नाहीये हे आपण कसं काय ओळखू शकतो? हा, कारण याचा निर्णय सुद्धा बऱ्याच वेळा घेता येत नाही. त्यामुळे त्याचा वेळ निघून जातो. तर मुख्य म्हणजे काय, मन एक इंद्रिय आहे, खूप चंचल इंद्रिय आहे आणि मनानेच सगळे इंद्रियावर कंट्रोल येतो. बाकीचे जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, तो मन हे राजा आहे सगळ्या इंद्रियांचा. त्यामुळे मनाचे जे फंक्शन आहेत ते व्यवस्थित झाले. मनाचे कोणते फंक्शन आहेत? एखादा डिसिजन घ्यायचं आहे, ते डिसिजन क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. ते डिसिजन घेता आलं पाहिजे, लवकर घेता आलं पाहिजे, समयबद्ध घेता आलं पाहिजे. हे जर जमत नसेल तर कुठेतरी प्रॉब्लेम आहे. दुसरं महत्वाचं फंक्शन आहे की मेमरी आहे, स्मृती आहे. स्मृती सुद्धा महत्वाची. एखाद्या वेळेस काय होतं की एखादी वस्तू नेहमी विसरल्या जातात. मग ऑफिस असो, घर असो, कुठेही असो, जर हे दोन गोष्टी बिघडत असेल, तिसरं चिडचिडपणा होत असेल, चौथं राग येतो सगळ्यांना, पण तो कंट्रोल करता आला पाहिजे. जर राग कंट्रोल होत नसेल, आपण आता मीडियामध्ये कितीतरी न्यूज ऐकतो की साध्या कामासाठी खून करतात. म्हणजे हे काय आहे की मेंटल हेल्थ बिघडण्याचं लक्षण आहे. हे इंडिव्हिज्युअल लेवलवर पण झालं पाहिजे आणि सामाजिक लेवलवर पण झालं पाहिजे. पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल लेवलवर सुधारणा झाली तर त्याचं प्रतिबिंब सामाजिक लेवलवर पडेल. त्यामुळे ह्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस घडतात, झोप येत नाही, चिडचिडपणा येते किंवा एक आयसोलेशन होतं, एखादा मुलगा असो मुलगी असो एक आपल्याच रूम मध्ये बंद करत असते, पॅरेंटला पण लक्षात येत नाही मुलगा मुलगी काय करते, आणि त्यातल्या सोशल मीडियाचा एक सहारा झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जिथे दिसतील त्यावेळेस कुठेतरी आपण त्याचा निर्णय घेतला पाहिजे की कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलंय हे कसं ओळखायचं, पण हे मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून आपण नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी? हा, हे फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली ही जे मानसिक आरोग्य आहे, ही मानसिक आरोग्य सायकोलॉजी किंवा सायकॅट्री ही रिसेंटच्या शास्त्राची गरज.
पण 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये मानसिक आरोग्याबद्दल खूप काही चांगलं सांगितलेलं आहे. त्याचं एक हेल्दी पर्सनची डेफिनेशन सांगतानाच ते हेल्दी पर्सन त्यालाच म्हणायचं ज्याचं शरीर आणि मन हेल्दी आहे असं सांगितलंय. तसं एक फार प्रसिद्ध श्लोक आहे, समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया. समदोष म्हणजे काय, जेवढ्या काही सिस्टीम आहेत त्याचं मेटाबॉलिझम आहे, त्याची इम्युनिटी आहे, त्याची हार्मोनल लेवल आहे, त्याचं वेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तंतोतंत बॅलन्स मध्ये असत नाही तोपर्यंत त्याची मानसिक हेल्थ चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे मानसिक हेल्थ चांगली करण्यासाठी ही जे समदोष आहे, बॅलन्स आहे, तो चांगला झाला पाहिजे शरीराचा. आणि शरीर चांगलं झालं तर मन आपोआप चांगलं होतं. ज्यावेळेस आधी मन तरी बिघडतं, शरीर तरी बिघडतं, दोघांचं एकमेकावर निर्भर आहे. तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो मिलिटरी मध्ये लोक असतात, त्यांना माहित आहे उद्या माझा मृत्यू आहे, पण त्यांना काही काळजी वाटत नाही, कारण शारीरिक मजबूती झालेली असते. त्यामुळे शरीर पण मजबूत पाहिजे तरच मन मजबूत होतं, मन मजबूत असेल तरच शरीर मजबूत होतं. ते दोघी एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे जीवनशैलीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे मनाचं आरोग्य ठेवण्यासाठी. आणि त्यासाठी महत्वाचं सगळं जे आहे डाएट फॅक्टर आहे. जसं आपण अन्न घेतो तसंच मनावर परिणाम होतो. ज्या पद्धतीचे अन्न घेतो त्याच पद्धतीचा मनावर परिणाम होतो. हे अतिशय रिसर्च करून तंतोतंत त्याच्यावर खूप काम झालेलं आहे. त्यामुळे डाएट फॅक्टर फार महत्वाचा रोल आहे. अनेक फॅक्टर आहेत, असे 8-10 फॅक्टर आहेत, पण आपल्याला आज आपण फक्त आहारावर बोलू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जी सगळी माहिती सांगितलीत की मानसिक आरोग्य का महत्वाचं असतं आणि ते जपण्यासाठी आपण काही बेसिक टिप्स कोणत्या फॉलो करू शकतो हे सुद्धा तुम्ही सांगितलं. मानसिक आरोग्याविषयीचे आणखी काही पैलू देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि या मुलाखतीच्या शेवटी मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते की त्यांना मानसिक आरोग्य या विषयावर समजा कुठल्या समस्या असतील किंवा कोणते प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट करून आम्हाला हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न टाकलाय, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि ते उत्तर कुठे द्यायचं नंबर सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलाय. तर ते योग्य उत्तर जो कोणी कळवेल तर त्याला 10 मिनिटांचं डॉक्टर जोशींचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. तेव्हा सगळ्यांना मी आवाहन करते की ही खूप चांगली संधी तुम्ही गमावू नका. आणि डॉक्टर जोशी, तुमचे आभार, कारण तुम्ही ही सगळी माहिती आम्हाला खूप मोजक्या शब्दात आणि खूप उपयुक्त अशी माहिती आम्हाला सांगितली, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.